श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. तर येत्या 14 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करायचे असते. पण गुरुचरित्र पारायणाचे खूप सारे नियम असतात. पण हे नियम ऐकल्यामुळेच आपण गुरुचरित्र पारायण करायला कानकोच करत असतो. मग आता साधे सोपे नियम वापरून आणि तसे साधी सोपी सेवा करून आपण गुरुचरित्र पारायण कसं करू शकतो याबद्दलचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आता गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांसाठी काय करावे हे देखील मी आज आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्या आपल्या मनातल्या शंका दूर करून टाकायच्या आहेत की आपण हे पारायण गुरुचरित्र पारायण आपण पूर्ण करू शकताल का नाही, असे विचार आपण अजिबात मनात आणायचे नाहीत. आपण जेव्हा सेवा करायला सुरू करू तेव्हा श्री स्वामी महाराज, श्री दत्त महाराज ती सेवा आपल्याकडून बरोबर ती पूर्ण करून घेतात. पहिले 1-2 दिवस आपल्याला खूप अवघड वाटतं. अगदी हे आपल्याच्यानं पूर्ण होऊ शकत नाही असे वाटत असतं. पण जेव्हा तुम्ही सेवेला सुरू करतात ना तेव्हा स्वामी माऊली बरोबर ती सेवा तुमच्याकडून पूर्ण करून घेतलेली असतात. अगदी तुम्हाला वर्षभर काहीच करणं शक्य नसेल तरी पण तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तरी अनेक फायदे असतात. आणि या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचण्याने कुठल्याही प्रकारचे कुठलेही आदिवादी या वाचण्याने कुठलाही आजार नष्ट होतो. तो मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामधील गुरुचरित्र वाचण्याने घरामध्ये नकारात्मक वातावरण नाहीच होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण वातावरण होते. पितृदोष, वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण वाचले जाते. आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर एक गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार जाणतात. आपण कितीही काही केलं आणि आपली एक इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही फक्त एकदा गुरुचरित्र पारायण करून बघा, तुम्हाला फरक नक्कीच अनुभवेल. आता प्रत्येक व्यक्तीला हा पारायण केल्यावर अनुभव हा येतोच आणि तुम्हाला जर असा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील हा गुरुचरित्र पारायण नक्कीच करायला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण जो काही दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे तोच तुम्ही वाचायला घ्यावा, कारण की तो वाचण्यासाठी खूप सोपा आहे. आणि तुम्हाला जर दुसरा ग्रंथ घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादी आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना आपण करू शकता. आता आपल्याला गुरुचरित्र पारायण कधीपासून करायचं आहे तर आपल्याला 14 डिसेंबर गुरुचरित्राची सांगता येईल किंवा 15 डिसेंबरला गुरुचरित्राची सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे. मग 9 ते 15 डिसेंबर या काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे नक्की करायचं आहे. आता घरातील कोणत्याही व्यक्तीने हे गुरुचरित्र पारायण केले तरी चालेल. अगदी तुमच्या घरामधील मुलं ही सेवा करू शकतात, तरी पुरुषाने केले तरी तुम्ही सुद्धा ही करू शकता. आता गुरुचरित्र पुस्तकामध्ये जे काही नियम असेल ते तुम्हाला नियम पाळायचे आहेत. जास्त काहीही नियम पाळायचे नाही. जेवढे पुस्तकामध्ये आहेत तेवढेच तुम्हाला नियम पाळावे लागतील. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह श्री सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. आणि जर तुम्ही दत्त जयंतीच्या काळामध्ये पारायण करायला सुरुवात करत असाल तर तुम्ही अगदी कधीपासूनही तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचायला सुरू करू शकता. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी अगदी कधीही तुम्ही 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. अगदी घरामध्ये जो काही तुम्ही नैवेद्य साधासुद्धा केलेला असेल तो तुम्ही 4 कुत्र्यांना देऊ शकता. श्री गुरुचरित्राचे वाचन तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे. वाचण्यापूर्वी श्री गुरुदत्त महाराजांच्या ज्यांच्या फोटोची व पोथीची पूजा करून
एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा व श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. पोथी वाचण्यास सुरुवात करावी. प्रथमच आपण पोथी वाचायला सुरुवात करणार आहोत, तर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता श्री गुरुचरित्राचे पारायण पहाटे 3 ते 4 या दरम्यान करावे. 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन हे बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत प्राण्य घेऊ नये. आपल्या आई, पत्नी व बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास काही हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी काढावी. श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी पहिल्या दिवशी 1 ते 9 करावा. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 करावा. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 करावा. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 करावा. पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38 करावा. सहाव्या दिवशी अध्याय 39 ते 43 करावा. सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53 करावा. श्री गुरुचरित्र सप्ताहात 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीनेच करायचे असते. तर मंडळी, ही माहिती सेवेकरांसाठी ही माहिती देण्यात आलेली आहे. तर ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि सर्वात प्रथम म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं मनापासून आभार.